अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। भुजबळ म्हणतात की गिरीश भाऊ तुम्ही म्हटलं काल पालकमंत्री आपण होणार म्हणून कुठे नाशिक कुठे म्हटलं पुण्याला आमचे 7 आमदार आहेत तर आमच्या जास्तीत जास्त आमदार त्याला मिळाला पाहिजे। बिलकुल त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील। दादा आहेत त्यांचे नेते, आमचे नेते आहेत, म्हणजे सर्वांचे नेते मुख्यमंत्री पण आहेत, सगळ्यांचे नेते 3 जण आहेत। त्यामुळे मला वाटतं ते या बाबतीवर योग्य निर्णय घेतील। मी अजिबात दावा करणार नाही। मान्य मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय मला मान्य। अजिबात नाही, माझ्यामध्ये तर कुठली रस्सी पण नाही, खेस पण नाहीये। भाऊ धुळ्याला तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आलंय, ते अनावधानाने आलंय की काय? नाही, मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून। लोक म्हणत होते मला 3-3दा उल्लेख करतोय पालकमंत्री, अजून पालकमंत्री नाही आहे, व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं। त्यांनी म्हटलं की सगळ्यांनी मी बोर्ड लावले, मी ते बोर्डही काढायला लावले। मी म्हटलं असे बोर्ड लावू नका, आपल्याला या बाबतीत कुठलाही वाद करायचा नाही। उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला नाही। झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री म्हटलं असं नाही आहे। झेंडावंदनाचा हा तात्पुरता अधिकार आम्हाला दिलेला आहे। निर्णय त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील। भाऊ तुम्ही त्या ठिकाणी झेंडावंदन पण करतायत, कुंभमंत्री म्हणूनही तुम्ही काम बघतायत, फक्त पालकमंत्री पदाची घोषणा व्हायची वेळ बाकी राहिलेली आहे, सगळं सूत्र तुम्ही त्या ठिकाणी सांभाळतायचं असं चित्र सध्या आहे। ठीक आहे ना, आता कुंभमेळा मंत्री मी आहे, सगळ्या बैठका मी घेतोय, खरं आहे। पण अजून पालकमंत्रीच्या नावात थोडा काही अडचणी आहेत आपसामध्ये, ते जेव्हा सॉल्व्ह होईल त्यावेळेला ते जाहीर होईल। रायगड असेल, नाशिक असेल, 2 ठिकाणचे वाद जरा आहेत थोडे ते आता माननीय मुख्यमंत्री होते। परंतु भुजबळ म्हणताय आमचे 7 त्या ठिकाणी आमदार आहे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्री। बिलकुल त्यांनी मागणी केलीच पाहिजे, त्यांनी मागणी केलीच पाहिजे ना, कोण नाही म्हणतं। वक्तव्य केले की मी पालकमंत्री होतोय, त्यांनी सगळ्या ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री मी म्हटलं अजून झालेलं नाही, व्हायचं आहे। तुम्ही माझा पालकमंत्री म्हणून उल्लेख करू नका असं मी 2-3 ठिकाणी सांगितलं। काल मी 10 ठिकाणी गेलो असेल, सगळेजण पालकमंत्री। परवा नाशिकला पण आमचे पालकमंत्री, प्रत्येक भाषणात सगळ्या भाषण करणारे। मी म्हटलं अजून मी झालेलो नाही, जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, अजून व्हायचं आहे एवढंच मी त्या ठिकाणी। पण माझी कुठेही या बाबतीमध्ये रसिकेच नाही। मी कुठे पोस्टर लावा, बॅनर लावा, रस्ता रोको करा, टायर जाळा, मी असं कुठेही काम केलेलं नाही, मला ते करायचं नाही। मी खरं म्हणजे मी सगळ्यात सिनियर माणूस आहे पार्टीमधला, आपल्याला कल्पना आहे। आणि म्हणून या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील, त्यावर तोडगा काढतील। आपण झालं तसं इतके वेळ सांगितलं पालकमंत्री, आता काय तुम्ही मला एकदा मारामारी करायला लावणार, मला एकदा हो मी होणार म्हणून असं नाही। भाऊ भुजबळ असं म्हणताय की मी 1991 पासून झेंडावंदन करतोय, मी सर्वाधिक झेंडावंदन केलेला मंत्री आहे नाशिक, असं म्हणताय। बरोबर आहे, भुजबळ साहेब अतिशय सिनियर आहेत। म्हणजे मी तर 95ला आलो, ते 90 पासून आहेत, सिनियरच आहेत। पण आता शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे, महायुती आमची या ठिकाणी आहे, मित्रपक्ष घटक पक्ष या ठिकाणी आहेत, आणि त्यातून सगळे वाटप झालेलं आहे। आता खरं म्हणजे आधी जाहीरही झालं होतं, नंतर मग थांबवलंही रायगड आणि नाशिक। आता 3ही नेते बसून जो निर्णय करतील, थोडा निर्णय व्हायला खरं म्हणजे उशीर होतोच आहे, पण जोही निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील। माझं स्वतः वैयक्तिक म्हणून त्याच्यामध्ये कुठेही ओढाताणी नाही आहे, रस्तिकेस नाही आहे, आग्रही भूमिका पण माझी कुठे नाही आहे। जो निर्णय मुख्यमंत्री घेतील त्यांनाच तो अधिकार आहे, तो आम्हाला मान्य राहील। नाही, मला नाही वाटत कुठल्या अडचणी प्रशासकीय त्या ठिकाणी आहेत। आता माननीय मुख्यमंत्री मोदीच तिथे पालकमंत्री असतात, जिथे पालकमंत्री असतो तिथे मला वाटतं तिथे सगळं निधी वाटप व्यवस्थित चाललेलं आहे, काम व्यवस्थित चाललेलं आहे, कुठेही निधी रखडला आहे का पैसे मिळत नाही आहेत असं कुठेही नाही आहे। नाशिकचं काम आता कुंभमेळ्याच्या बेसवर अतिशय जोरात आणि वेगाने सुरू आहे।